जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही काल परवा आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री भगवानगड यांची एबीपी माझाला माझा कट्ट्यावर मुलाखत वाचली असेल तर त्यांच्या मुखातलं ते वाक्य आहे, ज्ञानोबरायांच्या जीवनातली चूक हा त्यांचा शब्द आहे बरं का. कोणती असेल तर रेड्याच्या मुखातून वेद बोलवणे, निर्जीव भिंत चालवणे. कारण की जे भोळे भक्त होते ते त्यांच्याकडे गेले पण श्रद्धेने नाही गेले तर अंधश्रद्धेने गेले, आणि जे ज्ञानी भक्त होते ते चमत्काराचं ढोंग पाहून तिकडे गेले नाही. म्हणून हाही विचार काय आहे महाराज, जीवनामध्ये विचार करण्याचा मुद्दा आहे. चमत्कार जरूर साधू संतांनी केले पण त्यांचा भाग महाराज वेगळा होता. अरे ज्ञानोबरायांचं चरित्र सांगू तुम्हाला. ज्ञानोबरायांना हिनवणारा समाज त्यांचा, संन्यासाचं मुलं म्हणावं आणि त्यांचं तोंड त्या ठिकाणी पाहू नये. आणि सकाळी उठल्याबरोबर ज्ञानोबराय किंवा ज्ञानोबरायांच्या भावंडाचा चेहरा दिसल्यानंतर त्यांना हिनवावं महाराज त्या आळंदीतील पैठण मधल्या त्या पंचक्रोशीतील मंडळींनी. पण जेव्हा शुद्धीपत्रासाठी पैठणला जमलेले आमचे ज्ञानोबरायांसोबतचे जे भावंड त्या ब्राह्मण मुलांना म्हणू लागले, अरे आमची काय चुकी आहे, आम्हाला शुद्धीपत्र द्या, सगळे एकच आहेत हो, सगळे एकच आहेत. अरे सगळे एकच आहेत, तू ज्ञाना आणि तोही ज्ञाना. रेड्याचं नाव होतं ना, मग हा वेद बोलवेल का. महाराज ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मस्तकाला फक्त हात लावला हो. वेदाच्या श्रुती तो रेडा आपल्या मुखातून गाऊ लागला. ऐका आता माझा मुद्दा इथं आहे. जे लोक ज्ञानोबरायांना हिनवत होते, जे लोक ज्ञानोबरायांचा चेहरा सुद्धा पाहत नव्हते, आज मात्र रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबरायांनी बोलवले. त्याच लोकांनी ज्ञानोबरायांना खांद्यावर घेतलं, ज्ञानोबरायांचा जय जयकार चालू केला, ज्ञानोबरायांच्या नावानं महाराज उदो उदो चालू केला. जी ज्ञानोबरायांची भावंड ज्ञानोबरायां समवेत पैठणला पायी पीठ करून आली होती आळंदीवरून, आज महाराज त्यांना डमणी मिळाली, त्यांना रथ मिळाला. रथ ज्ञानोबराय रथामध्ये बसले, पैठणच्या बाहेर तो रथ आला आणि ज्ञानोबरायांचं मन गहिवरलं. ज्ञानोबरायांचे डोळे डबडबले, ज्ञानोबरायांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ज्ञानोबरायांनी रथ चालणाऱ्या सारथ्याला आवाज दिला, दादा रथ थांबवा. ज्ञानोबराय जड पावलांनी रथातून खाली उतरले. रस्त्याच्या बाजूला एका खडकावर जाऊन खाली निश्चिळ पाहून अश्रूच्या धारा ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून त्या खडकावर पडू लागल्या. तो खडक सुद्धा महाराज ज्ञानोबरायांच्या रडण्याने रडू लागला. तुमच्या आमच्या डोळ्याला पाणी येईल हिच्यात काय नवल. खडक सुद्धा रडतोय ज्ञानोबरायांच्या डोळ्यातले अश्रू पाहून. आमची मुक्ताई माता, सोपान काका, निवृत्ती दादा ज्ञानोबरांना विचारतायत, ज्ञाना का रडतोयस रे, का तुझ्या डोळ्यात पाणी येतंय रे ज्ञाना, का रडतोयस. इतके दिवस ही मंडळी आपल्याला हिनवत होती रे, संन्यासाचे लेकर म्हणून आपला चेहरा पाहत नव्हती रे. आज आपल्याला यांनी खांद्यावर घेतलं, आपला उदो उदो केला, आपल्याला बसायला रथ दिला, आणि आज तुला रडायला काय झालं. दादा हेच कारण आहे माझं रडण्याचं, हेच कारण आहे. समाजाचा नमस्कार मिळण्यासाठी चमत्कारच करून दाखवावा लागतो का रे. चमत्काराशिवाय आपल्याला नमस्कार मिळणार नाही का. काय पाप केलं होतं आपण याच्या अगोदर. ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये भीक मागावी, मधुकरी मागावी, आणि मधुकरी मागितलेलं झोळीतलं पीठ एका नराधमानी जमिनीवर टाकावं आणि पुन्हा उचलू नाही म्हणून ते पायदळी तुडवावं. भावंडांना रातोरात दिवसोदिवस उपाशी झोपावं लागावं. तेव्हा नाही का या समाजाला आपला साक्षात्कार कळाला, तेव्हा नाही का आपल्याला या समाजांनी डोक्यावर घेता आलं. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, ऐका. ज्ञानोबरायांना चमत्कार केला पण त्या चमत्काराचा आनंद ज्ञानोबरायांना नाही झालं, ज्ञानोबरायांना त्या चमत्काराचा सुख प्राप्त नाही झालं, तर ज्ञानोबरायांना महाराज दुःख झालं, दुःख वेदना झाला, त्यांच्या अंतःकरणाला वेदना झाल्या. ऐका ना, चमत्काराला नमस्कार हा मंत्र चुकीचा आहे. साधू संतांच्या चरित्राकडे फक्त चमत्कार म्हणून बघू नका. आणि म्हणूनच
साधू संतांच्या चरित्राकडे आपण चमत्काराच्या दृष्टीनं पाहिलं म्हणून कोणीही भगवे कपडे घालतो आणि मी गजानन महाराज आहे म्हणून त्या ठिकाणी फिरतो. तुम्ही खामगावची घटना ऐकली असेल. नुसतं टक्कल केल्याने एक धोतर नेसून आल्यावर उघड्या अंगाने फिरल्यावर महाराज गजानन महाराज होता येत नाही. ऐका ना, दिसायला गजानन महाराजांसारखं असल्यावर आपल्याला गजानन महाराज म्हणता येत नाही. ऐका ना, म्हणून गजानन महाराजांच्या चरित्राकडे फक्त आपण चमत्कारानं पाहिलं म्हणून कित्येक गजानन महाराज आपल्याला आज आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसतात. म्हणून या साधू संतांच्या चरित्राकडे जरासं बरोबर बघा. आपले दुःख दूर होतील, आपले रोग दूर होतील, पण ते कशामुळं? पॉझिटिव्ह विचाराने, सकारात्मक विचाराने. आणि ही एनर्जी आपल्याला कशामुळे येईल? तर ही एनर्जी आपल्याला या साधू संतांचं चरित्र श्रवण करण्यामुळे येईल. ऐका, मी फार वेगळ्या पद्धतीनं चरित्र सांगणारा वक्ता आहे बरं का. तुम्ही कसं ऐकलं हे मला इतक्या दिवस माहित नाही. मी रामकथा, भागवत कथा, शिवपुराण, साधू संतांचं चरित्र सांगत असताना सर्कल ठेवूनच चरित्र सांगत असतो. गजानन महाराज मधात आणि मग त्याला काय करायचा? एक सर्कल मारायचा, एक वर्तुळ काढायचा आणि मग बाजून फिरवून त्यांचं चरित्र पाहायचं. आणि तेच आपल्याला करायचं. ऐका ना, दुःख दूर होतील, नवे नवे रोग दूर होतील. मी उदाहरण देईल तुम्हाला महाराज गजानन महाराजांच्या चरित्रातलं. जानराव देशमुख फक्त पदतीर्थ ग्रहण केलं जानराव देशमुखांनी. कित्येक वर्षापासून बिमार पडले होते, डॉक्टरांनी हात टेकवले होते, पण त्यांना काय झालं महाराज? त्या बिमारीतून त्यांना त्या ठिकाणी सुख प्राप्त झालं. त्यांची बिमारी त्या ठिकाणी नमल्या गेली. गंगा भारती गोसावी रक्तपिती नावाचा रोग झालेला होता. कोणता मलम मिळाला? थुंकीचा मलम मिळाला गजानन महाराजांचा. आणि महाराज गंगा भारती गोसाव्याची रक्तपिती काय झाली? त्या ठिकाणी बरी झाली. आपला कारंजा नावाचं एक गाव आहे आपला तालुका जिल्ह्यातला. आणि तिथे एक वास्तव्य करणारा तेव्हाचा एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं नाव आहे महाराज लक्ष्मण घुडे. पोटाचा त्रास होता, पोटाचा. गजानन महाराजांचा आंब्याचा प्रसाद मिळाला आणि त्रास काय झाला? त्या ठिकाणी कमी झाला. पुंडलिक नावाचे एक चरित्र येते. त्याला महाराज प्लेग जी गाठ उठली, प्लेग जी गाठ. आणि कधी? वारीला जात असताना शेगावला वडील सुद्धा सोबत होते. आग तापेनं फणफणलं आणि प्लेगची गाठ उत्पन्न झाली. आता मी मरतो, माझी वारी पूर्ण होत नाही की काय? हा प्रश्न महाराज पुंडलिकाच्या अंतःकरणामध्ये पडला. फक्त गणगणगणात बोते गजानन महाराजांचा धावा केला आणि प्लेगची गाठ सुद्धा पुंडलिकाची काय झाली? त्या ठिकाणी नमल्या गेली. पंढरपूरला वारीला भक्ता समवेत गेलेले असताना तिथे महाराज एक फार मोठा भयंकर रोग उत्पन्न झाला आणि तिथे एक कवठ्याचा वारकरी आलेला होता. ढाळ सुरू झाली, उलटी सुरू झाली, शरीर शीन झालं. फक्त तुला काहीच झालं नाही, चल आमच्या बरोबर. हा मुखातला शब्द ऐकला गजानन महाराजांचा त्या कवठ्याच्या वारकऱ्यांनी आणि तो उठून उभा राहिला. डॉक्टर कवर यांचं सुद्धा चरित्र त्या ठिकाणी येतं महाराज. ऐका, फोड झाला त्यांच्या शरीराला. फक्त गजानन महाराजांचा अंगारा त्या फोडाला लावला आणि तो फोड सुद्धा महाराज काय झाला? निघून गेला. म्हणून ऐका ना, का गजानन महाराजांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय? मी आज फक्त एका वाक्यामध्ये या सगळ्या भक्तांचं चरित्र सांगितलं. जसं जसं आपण या ग्रंथामध्ये पुढे जाऊ तसं विस्तृत चरित्र मी तुम्हाला त्यांचं सांगणार आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका ना, मी बोलतो कशा करताना. मग काय केलं पाहिजे? मग आपण हे संत चरित्र ऐकलं पाहिजे आणि तसं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत चरित्रानुसार जर आपण जगलो ना तर निश्चित जे साध्य आपल्याला आहे, जी वस्तू आपल्याला पाहिजे आहे ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मी म्हणत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, जे मुक्तापे निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, जैसी दीपे दिशे पाहता आपली वस्तू. जी वस्तू तुम्हाला पाहिजे ना ती निश्चित तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तैसे हरपले आपण ते पावे, तैसे संताते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून काय करावे? ऐकावे सदा, नेहमी ऐकावं. काय ऐकावं? ज्ञानोबरायांचे शब्द आहेत बरं का. हे चरित्र ऐकावं संतांचं. 18वा अध्याय, ओवी क्रमांक 400.
ऐका, म्हणून का संतांचं चरित्र त्या ठिकाणी आपण श्रवण केलं पाहिजे. ऐका ना, मी बोलतो कशा करताना. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकास, आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. दासगणू महाराजांची ओवी आहे आपल्या ग्रंथात आलेली आहे. संत चरित्र श्रवण करायचं का? कारण की संत चरित्र जर आपण श्रवण केलं, आणि शब्द काय आहे माहिती आहे का? सावकाश. धावपळ आपल्याला करायचीच नाही. कसं चरित्र श्रवण करायचं महाराज? सावकाश चरित्र श्रवण करायचं आहे 3 तास रोज. म्हणून ते चरित्र आज पण त्या ठिकाणी आपण श्रवण करू. या संत चरित्राने, या संतांनी कोणालाही त्या ठिकाणी दगा दिलेला नाही, कोणाला दगा दिला नाही. भास्कर पाटलाचं उदाहरण बघा, पितांबरजींचं उदाहरण बघा, बंकटलाल महाराजांचं उदाहरण बघा. यांना काय दगा दिला का गजानन महाराजांनी? नाही. जो मान गजानन महाराजांना तोच मान भास्कर पाटलांना, जो मान गजानन महाराजांना तोच मान पितांबरजींना, जो मान आमच्या श्रींना तोच मान महाराज बंकटलालजींना त्या ठिकाणी मिळाला. म्हणून काय केलं पाहिजे? गजानन महाराजांचं, संतांचं चरित्र श्रवण केलं पाहिजे. नवे नवे जो भक्ताचे चरित्र ऐकतो, सांगतो किंवा त्यांची प्रशंसा करतो, तो देवाला आवडतो. ज्ञानोबरायांची ओवी आहे, तेही प्राणा परोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. म्हणून आपण काय केलं पाहिजे? हे चरित्र ऐकलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, आणि गजानन महाराजांच्या चरित्राची प्रशंसा आपण केली पाहिजे. तुम्हाला कुठं दुसरीकडे वाऱ्याला जाण्याची गरज नाही, दुसरी कोणती देवाची साधना करण्याची गरज नाही. तुम्ही त्या ठिकाणी काय व्हाल? देवाला आवडाल. मी उदाहरण देईन तुम्हाला. महाराज महिपती महाराज यांनी काय केलं माहिती आहे का? साधू संतांचं चरित्र लिहिलं. आपले दासगणू महाराज यांनी काय केलं? साधू संतांचं चरित्र लिहिलं. म्हणून हे सुद्धा महाराज कोणाला आवडायला लागले? देवाला त्या ठिकाणी आवडायला लागले. आणि खरं सांगू का तुम्हाला, देवाला वाटतं भक्तांनी माझी सेवा करूच नाही, देवाला वाटतं भक्तांनी माझी भक्ती करूच नाही, तर कोणाची करावी? या माझ्या सगळ्या भक्ताची, या